वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अवघ्या 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। रोठा गावाजवळील शेतातील घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला असून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया या सविस्तर रिपोर्टमधून। वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावात 12 वर्षीय मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शेतातील घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं पोलिसांनी पोस्कोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे। तपासासाठी एकूण 14 विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये फॉरेन्सिक तज्ञ, सायबर पथक आणि तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या स्वतंत्र टीमचा समावेश आहे। तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। त्या आधारे काही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। सध्या 3 संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे। या गुन्ह्यात लैंगिक अत्याचाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। त्यामुळे वैद्यकीय अहवाल आणि तज्ञांचे मतही घेतले जाणार आहे। पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल स्वतः संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत। या घटनेमुळे रोठा गावासह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उचलली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याच्या शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि विभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। त्या तसं काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झालं नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। 12 वर्षीय निष्पाप मुलीच्या हत्येमुळे संपूर्ण वर्धा हादरले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून 3 संशयितांची चौकशी सुरू आहे। या गुन्ह्यामागील नेमकं सत्य काय आहे, लैंगिक अत्याचार झाला होता का आणि आरोपी कोण आहे याचा उलगडा येत्या काही तासात होण्याची शक्यता आहे।